स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी लाईक करायला मात्र विसरू नका। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे 1-2 दिवस आधीचं रात्रीचं शूट आहे। आम्ही इथे गेलो होतो फर्निचर फेस्टिवल इथे जे काही सुरू होतं तिकडे गेलो होतो आम्ही। तर तिकडनं येताना आहोत एका ठिकाणी काम होतं, तर तिथे गेलो होतो आणि रस्त्यात मग तपोवन मार्गे गेलो, त्यामुळे आम्हाला श्रीरामांचं दर्शनसुद्धा झालं। आणि मला तर बरं वाटत नाही गेली 2 ते 3 दिवस, पण मग सारखं मला फक्त चहाच घ्यावं असं वाटतं आहे। तर मला घरी आल्यावर जेवायचं नव्हतं। अहोंना म्हटलं की मला फक्त चहा बिस्किट वगैरे घेऊन द्या, मी तेच खाते आणि घरी गेल्यावर तुमच्यासाठी काहीतरी बनवते। तर त्यांनी त्यांच्यासाठी मग पार्सल घेतलं होतं आणि मी फक्त चहा बिस्किट खाल्लं होतं। तर हे मंदिर आमच्या घराला लागूनच फार जवळच आहे श्रीरामांचं, खूप सुंदर असं हे मंदिर आहे। तर झालं असं की गेली 2 दिवस जरा तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळे मी थोडेफार म्हणजे शॉर्टच व्हिडिओ टाकलेत गेल्या 2-4 दिवसात। आणि शनिवारी आम्ही गेलेलो सापुतारा, तर तिथे जाऊन आल्यानंतर त्याच्यामुळे ते तब्येत वगैरे खराब झाली असावी बहुतेक, कारण एक्झर्शन झालं आणि तिकडचं पाणी थोडंसं चेंज झालं आणि थंड हवेत फिरणं झालं। तर त्यामुळे घरी आल्यावर तर मी खूप जाम झाले होते। आणि जेव्हा आपल्यामध्ये म्हणजे ते असतं ना, सगळं काही आपलं सिस्टीम सुरळीत सुरू असतं तेव्हा आपल्याला काही जाणवत नाही आणि असं त्राससुद्धा होत नाही, पण थोडासा वीकनेस आला की लागलंच आपल्याला सगळं दुखायला लागतं। तसं माझं झालं की अभ्यासाच्या नावाखाली किंवा मग व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली सध्या खूप जास्त स्क्रीन टाईम माझा वाढलेला आहे। तर तो तेव्हा लक्षात येत नाही, पण नंतर थोडं जरी मला आता थोडा जरी वीकनेस आला, आता ताप होता, त्यानंतर जेवण एकदम बंद झालं। थोडंफार चहा बिस्किट, मी तर गेले 2 दिवस फक्त चहा बिस्किटच खाते, कारण बाहेरचं पार्सल आणलेलं तेही तापात आपल्याला खावंसं वाटत नाही। म्हणजे घरातलं काहीतरी असायला हवं, साधं जेवण, वरण भात पोळी भाजी असं काहीतरी, पण ते बाहेरचं पार्सलही मला एवढं फारसं म्हणजे जात नव्हतं। असं येतं आवडीची जरी वस्तू असली तरी जात नव्हतं। आणि त्यामुळे मग काय झालं आहे की सध्या स्क्रीन टाईम खूप जास्त वाढल्यामुळे ते आता वीकनेस आला तेव्हा मला जाणवलं की खूप जास्त माझ्या डोळ्यांची अशी आग होत होती, डोकं दुखत होतं, मानपाट सगळंच दुखत होतं ओव्हरऑल। तर आज जरा बरं वाटतं आहे। तर म्हणजे मी कितीतरी दिवस जरी झोपून राहिले असले तर, आणि झोपून असलो की झोपूनच राहावं असं वाटतं, फ्रेश वाटत नाही, परत उठावं असं काही काम करावं असं वाटत नाही। तर आज मस्त छान अशी हिंमत केली, थोडीशी थंडी तर होती पण आज जरा कमी त्या मानाने। आता म्हणजे लेट पण खूप झालेलं आहे तसं, तर आता 1 वाजत आलेला आहे। मी फ्रेश वगैरे झाले, सकाळी चहा घेतला, बिस्किट घेतली, म्हणजे सकाळीच ठरवलं होतं की आज म्हणजे असं लोडत नाही पडायचं, आज उठायचं आहे म्हणून। कालच्या दिवशी खूप जास्त मला त्रास होत होता म्हणून मी दिवसभर झोपलेली होते। तर सकाळी उठले, ब्रश वगैरे केला आणि छान असं चहा बिस्किट घेतलं, औषधी घेतली आणि औषधीच्या पॉवरमुळे मे बी मला खूप म्हणजे झोप अशी लागली की आत्ता मी 12-12:30लाच उठल्यानंतर मग सगळ्यात आधी तिथे थोडंसं घरातलं आवरलं, थोडंफार झाडू वगैरे मारला आणि फ्रेश झाले, छान असे हातपाय वगैरे धुवून घेतले, कारण मला कणकण होतीच, ताप मला वाटतोच आहे आतून। तर पण मग ते झोपल्यामुळे जास्त होतं, जास्त अंग आपलं जड पडतं आणि गरम, आपल्याला खूप हीट वाटतं की आपल्याला खूप ताप आहे, खूप आजारी असं वाटतं। म्हणून उठले, मस्त कोमट पाण्याने हातपाय वगैरे धुवून घेतले, छान अशी रेडी झालेली, तयार झालेली आता। आणि आता काहीतरी खायचं करते दोघं मायलेकांसाठी। आणि मला म्हणजे कढी करावं असं वाटते, कारण आपण आजारी असलो की जनरली असंच काहीतरी खावं असं वाटते की ज्यामुळे आपल्या तोंडाला चव यावी, कारण जे काही खाते ते सगळं कडूच लागतं। तर तर आता 2 वाजता आहेत, थोडंसं मला मध्यंतरी अजून आवरायला जरा लेट झालं आणि खूप जास्त भूक लागलेली आता, कारण सकाळी गोळ्या फक्त चहा बिस्किट खाऊन गोळ्या मी घेतल्या होत्या। तर आता काय बनवू मला असं सुचत नव्हतं, मी डायरेक्टली संध्याकाळचा स्वयंपाक करणार होते, पण त्यातही खूप जास्त वेळ गेला असता आणि तेवढं माझ्याच्याने आता राहिलं जाणार नाही। मग घरात थोडं दही होतं, कढी बनवली, आता कढी वेळ खातो आम्ही, कारण लेटही खूप झालेले, आता 2 वाजले। तर आणि ही अशी काहीशी तयारी मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची करून ठेवलेली तुम्हाला। तर ह्या ज्या काही भाज्या होत्या तर ह्यासुद्धा खराब झाल्या असत्या, म्हणून मी आज 2 भाज्या बनवायचं ठरवलं। तर संध्याकाळी मला ही पत्ताकोबीची भाजी होती, म्हणजे पत्ताकोबी होती माझ्याकडे, तर
ती मी कट करून घेतलेली. तर ही एक भाजी बनवेल, परत मेथीची भाजी बनवेल आणि मेथीची भाजी नको बनव. आणि ह्या दोघं भाज्या ह्यासाठी की यांना बाजारातून आणून म्हणजे जास्त दिवस ठेवलं की ते खराब होतात आणि मला बरं नसल्यामुळे 2 दिवसापासून बाहेरून मागवलं जात होतं. तर त्या तशाच पडल्या होत्या, मग त्यामुळे मी सोबत त्यांना बनवते आता. कारण मेथीची भाजी अशी खूप म्हणजे खराब होण्यावर आलेली आता. त्याच्यातून बाकीची जी काही असेल पिवळी दिसते ती मी काढून घेईल आणि जेवढी होईल तेवढी मी ती बनवेल माझ्यासाठी. मला आवडते सुकी भाजी मेथीची. आणि आहोंसाठी आणि आधीसाठी ही पत्ताकोबीची भाजी आणि छान असं फोडणीचं वरण भात असं काही संध्याकाळचं जेवणाचा साधा सोपा मेनू असणार आहे. जो की मला खूप खावंसं वाटतंय, कारण बाहेरचं खाऊन जरा मला तापात ते अधिक म्हणजे आणखीनच असं वास येत होता अक्षरशः. तर असं काहीसं बनवायचं कालपासून डोक्यात होतं, पण काल संध्याकाळी बनवायचं होतं, पण काल संध्याकाळी खूप जास्त ताप असल्यामुळे उठणं नाही झालं. तर आता संध्याकाळी मी ते बनवेल. आणि तसं शेजारच्या ताई वगैरे सगळं जणींनी दिलं असतं, पण ते कसं एखाद्या दिवशी चांगलं वाटतं. मला 2-3 दिवस तसं म्हणजे अशी लाज वाटते जरा की रोज रोज काय सांगायचं बनवायला. आणि 2 वेळचं असतं आपल्याला, असं काही नाही की एकाच वेळेला दिलं की झालं म्हणून. तर आता आज घरी स्वयंपाक करते मी संध्याकाळी. आणि इथे आता कढी बनवून घेते. आणि मी 2 मिनिटासाठी फक्त घंटागाडी इकडे आली का म्हणून बघायला गेली, तेव्हाशी मला गॅस कमी करायचं मी विसरले. तर कढी सगळी उतू गेली खाली. मी किचनमध्ये आले तेव्हा पूर्ण कढी अशी वर येऊन उतू जात होती. मला वाटलं आता गेली म्हटलं सगळी, पण आहे लागलीच मी गॅस बंद केला म्हणून. पण तेवढं गॅस मात्र खराब झाला. आणि इथे आता मला कढीसोबत भात लावावं असं वाटत होतं, पण मग परत संध्याकाळी भात बनवायचं होतं वरणासोबत, मग त्यामुळे भात कॅन्सल केला. भाकरी बनवली असती तर आधी खात नाही आणि चपात्या मला बनवायचा कंटाळा येत होता. तर बघूया आता घरात शेवमुरमुरे आहेत मिक्स केलेले, तर ती कढी भेळ वगैरे असं आता आम्ही खाऊ. आणि असं सगळं नेमकं त्याच वेळेस होतं किंवा त्याच दिवशी होतं जेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा आपण शॉर्टकट करून करायच्या मागे असतं तेव्हा. पण तसं काही होत नाही, काही ना काही काम हे वाढतंच आपलं. आणि ते उतू जाण्याचं वाईट ह्यासाठी वाटतंय की आत्ताच मी सगळं किचन वगैरे सगळं आवरलं होतं, कारण गेली 2 दिवसांपासून खूप घाण झालेली होती किचनवर. आधी आणि त्याचे बाबा चहा वगैरे जे काय ते बनवून देत होते, तर सगळं आवरलं आणि मग मी बनवायला घेतलं होतं. सकाळपासून जसं माझ्याच्याने होतंय तसं मी करते हळूहळू. उठले तेव्हापासून 12:30 वाजेपासून. पण ठीक आहे, आता ते तेवढं आवरायला लागेल परत. आणि मी स्टीलचे जे काही प्लेट्स असतात तर त्यात घेतले होते मुरमुरे. तर आधीने हे बाऊल आणून दिले मला, एक धुवून दिला ओला होता तर, आणि याच्यात घे म्हटलं. आणि ह्याच्या स्पून त्याने चेंज केला, याच्या मागे काय लॉजिक आहे काय माहिती, मलाही नाही लक्षात आलं. तर आता 5:30 वाजलेत आणि बऱ्यापैकी स्वयंपाक माझा झालेला आहे. तसं तर दुपारी मी भाज्या बनवून ठेवलेल्या होत्या 2:30-3लाच, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि आता फक्त मी वरण बनवलं आहे आणि भात लावते आता. चपात्यांसाठी कणिक मळून ठेवलेली तुम्हाला दाखवते. तर इथे ही कणिक मी आत्ता जस्ट मळून ठेवलेली आहे. इथे वरण शिजून होतं आहे. आणि ही मेथीची भाजी दिसायला केवढी दिसत होती आणि बनवल्यानंतर ती एवढी अशी झालेली आहे. आणि ही पत्ताकोबीची भाजी. तर भाजी तर बनवून बराच वेळ झालेला आहे. दुपारी थोडंसं ते कढी भेळ वगैरे खाल्लं आणि परत थोडं पडून घेतलं होतं अर्धा तास. मग त्यानंतर भाज्या बनवल्या होत्या आणि आत्ता आधी क्लासला गेल्यानंतर मग वरण शिजत घातलं होतं, डाळ घातली होती शिजत. ते आता वरण बनवलं आणि चपात्या तेवढ्या बाकी आता आणि भात लावायचा बाकी. तांदूळ भिजत घातलेले आहेत पाण्यात. तर आता भात लावते. तोपर्यंत आधी 5:30ला येतो, तर 10 मिनटात तो येईल. आता 10 मिनटं बाकी 5:30ला अजून. आणि 6-6:30पर्यंत आजची जेवण आमची होतील, कारण गेले 2 दिवस असंच बाहेरचं काही ना काही खाणं होतं आहे. तर सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली. आणि आहोंचं असं आहे की त्यांना काही असू देत, भाजी कुठलीही असू देत, मला जेवणाचं अजिबात टेन्शन नाही. फक्त त्यांना हवं असतं की चुरमा करून पोळीचा त्यात भाजी हवी, पातळ हवं असतं. सुकं असं त्यांना फारसं आवडत नाही. तर त्यासाठी मम्मी फोडणीचं वरण आणि त्या 2 भाज्या बनवल्या आहेत. तर आणि आम्ही जेवायला बसलोच होतो तेव्हाशी मला क्लायंटचा फोन आला की
यायचं आहे म्हणून. आता जस्ट जेवणं झालेली आहेत आणि आता 6:45 होत आहेत संध्याकाळची आणि आमची जेवणं वगैरे आवरून झालेली आहेत. तर आणि याआधी एकदा तिचा फोन झालेला होता की मी येते ताई म्हणून, पण मी तिला म्हटलं होतं की थोड्या वेळाने कॉल करते आणि मी विसरून गेले चक्क. मग आज परत तिचा समोरून फोन आला, तर आता बोलवलं आहे वगैरे तसं स्पॉट दिलेलं आहे. ते आता करते नंतर ते गेल्यावर, किंवा मग आधीसुद्धा आवरेल तिकडनं आल्यावर, पण मग ते करते. मग बघू नंतर आता भांडी वगैरे जमलं तर मी करेल किंवा मग आधी आल्यावर करेल. तो जर आधी आला तर तोच करून घेईल आणि त्यांना काय करायचं हे अजून मला माहिती नाही, आता आल्यावर कळेल. आणि त्याच्यानंतर एक क्लायंट आहेत मला, तर आज म्हटलं बरं वाटतं आता संध्याकाळी थोडं तर मी बोलून घेतलं होतं त्यांनासुद्धा. तर ह्या दीदीला तर फक्त अपर लिप्स करायचं होतं. एक 5 ते 10 मिनटात तिचं काम झालं. मग त्यानंतर मी भांडी आवरून घेतली होती, कारण आधीलाही खूप जास्त उशीर झाला असता आणि परत मग रात्री थंडी गारवा खूप जास्त असतो म्हणून मी घेतले होते भांडी आवरून, थोडंसं पाणी गरम करून. त्यानंतर ह्या ताई होत्या, ह्या आमच्या खालच्या ताई आहेत. तर त्यांच्या बहीण आहे, त्यांना दोघं बहिणींना यायचं होतं. तर ते त्यांचे लहान बाळ असल्यामुळे एक जण आल्या होत्या. तर यांना आयब्रो करायचे होत्या, अपर लिप्स आणि वॅक्सिंग आणि क्लीनअप असं सगळंच होतं. पण रात्री खूप लेट झालं होतं मला दोघींचं करताना, तर वॅक्सिंग थांबून घेतलं होतं कारण 11:30 झाले होते आणि शिवाय त्यांची मुलंही उशिरापर्यंत झोपलेली नव्हती, त्यामुळे मग वॅक्सिंग दुसऱ्या दिवशी करायचं ठरवलं होतं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.